मीरा भाईंदरमध्ये होणाऱ्या मराठी भाषिकांच्या मोर्चाला या ठिकाणी सरकारनं परवानगी नाकारलेली आहे। त्याच पद्धतीनं मनसेचे नेते अविनाश जाधव यांना सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी सध्या खेडमध्ये या ठिकाणी मनसैनिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी स्वतः मनसे नेते प्रकाश महाजन हे सुद्धा या ठिकाणी आंदोलनात उतरलेले पाहायला मिळत आहेत। प्रत्येक मनसेच्या कार्यकर्त्याच्या हातावरती या ठिकाणी काळे फ्लॅग लावण्यात आलेले आहेत आणि याच्या माध्यमातून हा जो निषेध आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। या संदर्भातील निवेदनसुद्धा तहसीलदार कार्यालयात दिलेलं गेलं आहे। आपल्यासोबत स्वतः प्रकाशजी महाजन आहेत। महाजन साहेब रस्त्यावरती उतरला आहेत आणि ज्या पद्धतीनं सरकारनं दडपशाही केलेली पाहायला मिळते, काय उत्तर असेल याला? नाही, आज पहाटे आमच्या पक्षाचे तरुण नेते अविनाश जाधव आणि मीरा भाईंदरचे शहराध्यक्ष श्री राणे यांना पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली। म्हणजे घरातून अक्षरशः उचलून नेण्यात आलं। म्हणजे इंग्रजांनी जसा अत्याचार केला, आणीबाणीत जसा अत्याचार झाला त्याची आठवण व्हावी असाच आज प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत घडला। आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी भांडत होतो आणि महाराष्ट्रातल्या सरकारने आम्हालाच अटक केली। त्या मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी अचानक मोर्चा काढला, बैठका घेतल्या, त्यांच्याविषयी सरकारने काहीच केलं नाही। आणि आज आम्हाला सरकार म्हणतं की आम्ही सांगून दिलेल्या मार्गावरच मोर्चा काढा। उद्या सरकार म्हणेल आम्ही सांगितलेल्या घोषणाच द्या, आम्ही सांगितलेल्या विषयावरच भाषणं करा। असं कसं होऊ शकतं? म्हणून हे महाराष्ट्रातलं सरकार मराठी माणसावरच अन्याय करतं आहे। आम्ही राज ठाकरेचे सैनिक आहोत, आम्ही हे सहन करणार नाही। ज्या पद्धतीने अटक झाली पहाटेमध्ये सरकारने म्हणजे स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की संवेदनशील ठिकाणावरून हा मोर्चा निघणार होता म्हणून आम्ही परवानगी नाकारली। तुम्ही अर्ज करा, नेमून दिलेल्या जागेंना अर्ज केला तर आम्ही त्याला परवानगी देऊ। हे पहा, या देशामध्ये संवेदनशील भागातून माननीय राष्ट्रपती जातात, माननीय पंतप्रधान जातात, माननीय मुख्यमंत्री जातात। मग पोलीस खातं त्यांचं रक्षण कसं करतं? तुम्हाला जर जो संवेदनशील भाग आहे तर तुम्ही अधिक पोलीस कर्मचारी तिथे उभा करायचे ना। आमच्याकडून काही कागाळी घडली तर आमच्यावर गुन्हे दाखल करा ना। आज आम्ही शांततामय मोर्चानी आम्ही गेलो, तहसीलदारला निवेदन दिलं। खरं म्हणजे मी खेडमध्ये असल्यामुळे फार संयम बाळगला। उलट जर मी माझ्या गावी असलो तर मी तहसीलदार कोंडला असता आणि जोपर्यंत अविनाश जाधवची सुटका होत नाही तोपर्यंत मी त्याला गायर घालू दिलं नसतं। पण पाहुण्याच्या घरात जाऊन हे आंदोलन करणं बरोबर नाही। माझ्या स्वभावाला मी थोडी मुरड घातली, आम्ही निवेदन दिलं। पण सरकारनं आम्हाला लेचपेचं समजू नये। आम्ही मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी भाषेच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो। सरकारनं काय अन्याय करायचा हे त्यांनी ठरवावं। आम्ही अन्याय किती सहन करतो तर आम्ही एकदा प्रतिकार करायला सुरुवात केली तर सरकारला जर मराठी म्हणजे ठाकरे बंधूंची एकजूट बघता जो राजकारणाचा परिणाम होईल त्याला सरकार कुठेतरी घाबरलंय म्हणून अशी पद्धतीने दडपशाही करते। ही एकजूट आता ठाकरे बंधू हा विषयच राहिला नाही, मराठी माणूसच जागा झालाय। आज मीरा भाईंदरमध्ये तुम्ही पाहताल शेकडोनी मराठी माणूस तिथे आलेला आहे। आमचे तर कार्यकर्ते आहेतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उबाटाचे कार्यकर्ते तिथं आलेत, पण मराठी माणसं मोठ्या संख्येने जमा झालेत। त्यांच्या लक्षात आलं की आपण आता एक झाल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश असेल तर मराठी माणूस जागा झाला। काय वाटतं एकंदरीत पुढची भूमिका काय असेल मनसेची? मराठी माणूस जागा करणं आणि त्याच्या हक्काचं रक्षण करणं हीच राजसाहेबाची भूमिका आहे आणि तीच आम्ही पुढे नेऊ। मोर्चा होणार म्हणजे मीरा भाईंदर चालू आहे। लोक स्वतः लिहून अटक करून घेत आहेत, तिथं मराठी माणसं अटक करून घेत आहेत। हे यश काय कमी थोडकं नाही, कारण मराठी माणसाला 5 तारखेनंतर जे मानसिक आधार मिळाला आहे, एक स्फुल्लिंग त्याच्या हृदयात पेटले की आता आपल्याला कुणाचा तरी आधार आहे आणि तो आपल्या हक्कासाठी जागरूक झाला, हे याचं यश आहे। नक्कीच हे होते प्रकाश महाजन सर। कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।